श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ही माझी आजी आहे. आजीच्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. आता बघा 1:30 वाजत आलेला आहे. आजी आता महापूजा बघितली आजीनं दत्त महाराजांची, टी व्हीवर लागते ती बघताना सुद्धा तिचा जप सुरू आहेच. होय की नाही आजी? अखंड नामस्मरण हे तुझं हेच आहे, होय की नाही ब्रीद वाक्य. तर मग आजी, तुझ्या सगळ्या जीवनाविषयी आता आपण एक व्हिडिओ करूया. तुझं अध्यात्म, तुझं जप वगैरे हे आपण सगळं बघितलं. तुझी सेवा साधना, तुझी गोंदवलेकर महाराजांवर असलेली श्रद्धा, सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मग आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुझ्या जीवनाविषयी जाणून घेऊया. तर तुझं माहेर कोणतं आजी? आजरा. आजरा. संगी खरंच जन्म झालाय संगीला, हां. पण आजऱ्याला वडील नोकरीला असल्यामुळं आजऱ्याला. हां, तेच की. आजरा हे कोकणात येते ना गा आजी? होय आजरा तालुका आहे. होय. हां, तेच की. हां, कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना आजरा? होय. हां, सावंतवाडीच्या जवळ येते. होय. तालुका. हां, तालुका आजरा. तेच की. आजी, तुम्ही आजऱ्याला किती जण राहत होता? माझ्या जन्माला आमचं घर बांधलं त्यावेळेला. होय ना? काही सांगते. होय. हां, बघ. तर एक खापरी फुटली नव्हती किंवा एक वाळवी लागली नव्हती, काही नव्हतं. जसं तसं दगडी घेऊन होतं. म्हणजे त्या काळात बांधकाम मजबूतच होतं ग. एवढं छान होतं सगळं ते. सगळ्या भावंडात मी मोठी. तू सगळ्यात मोठी. तुझं नाव काय होतं ग आजी? आमच्या आजीनं अनुसया ठेवलं होतं. हां. आणि मग सगळे लीला म्हणत होते. हां, लीला म्हणत होते. माझं शिक्षण काय फार झालं नाही. हां. 5वी 6वी झाले. पण त्या काळात आजी झालं की ग 5वी 6वी. आता तुझं वय बघता. त्यावेळेला मला काय कळत नव्हतं, गणित बिणित येत नव्हतं काही. हां, तेच. पण तुला आयुष्याचं गणित चांगलं जमलं, होय की नाही आजी? होय. मला सासर चांगलं मिळालं. होय ना? तेच की. चांगला उत्तम प्रपंच केलीस तू. होय. आजी, तू सगळ्यात पहिली. मग तुझ्या पाठीवर किती भावंड झाली? माझ्या आधी एक मुलगी गेली होती. हा. मी पहिली. हा. माझ्या पाठीवर ही संजीची आई. हा, म्हणजे आपल्या मावशी. आणि नंतर बंडा. हा. 3 मुलीवर झाला म्हणून शांता मावशी. तुझ्या पाठीमाग शांता मावशी. मग बंडू मामा. होय. मग बाबू मामा. होय. नंतर प्रभावी वाटतं. हा. मग बाबू. हा. असं. आणि त्यानंतर विजू आणि सुभाष. हा. अशी आम्ही 5-6 भावंडे होतो. होय ना? हा, तेच. मी मोठी. माझं लग्न लवकर झालं. हा. मला काही कळत नव्हतं, काही येत नव्हतं करायला, पण सांभाळून घेतलं त्याने. होय ना? तुझं लग्न आजी कितव्या वर्षी झालं ग? 16व्या वर्षी. आणि लग्न झाल्यावर लगेच 9वारी साडी नेसायला सुरुवात केली. त्यांनी नवरीच घातल्या ग. होय ना? आत्ताच लागायचं, मला नेसायला सुद्धा येत नव्हतं. होय ना? बघ. होय. 16व्या वर्षी झालं बघ लग्न तुम्ही. मग सासरी काय छोटं कुटुंब होतं तुझं? होय की नाही? सासू सासरे, एक नणंद आणि हा आमच्या आजोबा, असं एवढंच छोटं कुटुंब होतं एकदम. सासू सासरे कसे होते तुझे आजी? चांगले होते. होय ना? होय. तेच की. आजी, जरा तुझ्या सासऱ्यांच्या विषयी सांग की. माझे सासरे म्हणजे विद्वान होते, दशरथी ब्राह्मण होते. होय ना? त्यांचं शिक्षण काशीला झाले 3 वर्ष. होय ना? बघ. भागवत सप्ते वगैरे करत होते. हा, बघ. आणि आजी, आपले आजोबा म्हणजे तुझे मालक ते गजानन महाराजांचा प्रसाद आहेत ना? मग ते कसा आशीर्वाद मिळाला सांग की जरा. नाही, तुझं काम झालं जा एवढं सांगितलं तरी. नाशिक मध्ये ते सांग की कसं घडलं ते. ते आमचे सासरे काहीतरी आंघोळ झाल्यानंतर मंत्र म्हणत आत बसले होते. मग इथं कोणतरी चांगला आवाज येतो म्हणून त्यांनी दार उघडलं गजानन महाराजांनी. आणि तुझं काम झालं जा म्हणून सांगितलं. बघ. म्हणजे आमच्या सासूबाईंनी मला सांगितलं. होय ना? त्यामुळं आपल्या आजोबा गजानन महाराजांचा प्रसाद होते. बघ कसं आहे. आणि आजी, शिक्षण झालं तिथं ते केळकर गुरुजी म्हणून आहे. त्यांनी आता तुझं शिक्षण संपलंय, आता तू जा म्हणून सांगितलं. हा, बघ. लग्न झाल्यानंतर गेले होते ते. होय ना? ते खूप मोठे विद्वान होते ना ग आजी? त्यांना शंकर शास्त्री म्हणायचे ना? शंकर शास्त्री. आणि तुझं आजी सासरी नाव काय आहे? पद्मावती. पद्मावती.
कुलदैवत आमचं व्यंकटेश, हा त्यामुळे ते पद्मावती नाव ठेवलं. हा म्हणजे आजोबा अनंत आणि तू पद्मावती. होय. आता आजोबांच्या विषयी सांग, आजोबा कसे होते? चांगले होती एकदम होय की नाही, प्रेमळ होते एकदम. होते. होय. ते सुद्धा भरपूर सत्यनारायणाची पूजा केली ग त्यांनी, केली. पुष्कळ सेवा केली. आता झोपेत सुद्धा ते मंत्र म्हणत होते. होय ना. होय. पूजा सांगत असलेले होय बघ की. सगळ्यांनी ऐकले. म्हणजे होय. नीतू हे कोण, आम्ही दोघं तिघे झोपलो होतो, त्यांनी सगळ्यांनी ऐकले. हा बघ, म्हणजे आजोबांनी भरपूर सेवा केली, प्रपंच सगळा चांगला केला. आई-वडिलांची सेवा चांगली केली आहे. होय ना. आई वडिलांच्यावर फार प्रेम होतं, बहिणीवर प्रेम होतं, होय. शांता म्हणजे आत्याजींच्यावरती फार प्रेम होतं एकदम. होय की नाही. होय. होय. आणि बाकी काय सांगशील आजी? बाकी काय नाही. मग माझी भावजं मिरजेची हुबळीची हा. उषा मामी. हा, मग त्यांच्या घरी ते महाराज येऊन गेलेत म्हणे. हा आणि मग तिथं मी गोंदवलेकर महाराज त्यांच्या घरी गेलेले. येऊन गेले. फोटो होता मोठा. हा आम्ही गेलो होते मिरजेला, त्या मंगलला, त्या सच्याच्या पाठीवर का सच्याच्या आधी कोणाला एक अर्धवट झालं होतं तिला. हा त्यावेळेला ते बोलवायला आले श्रीकांतराव मला. हा गेले होते. त्यावेळेला फोटो बघितला हा आणि मला वाटायला लागलं की आपण एकदा गोंधळ बघूया. ती सांगायचे ना सगळं, हा. तिथं सोहळ्यानं स्वयंपाक करतात, असं आहे तसं आहे म्हणून हा. सांगायचे. मग त्यांचे भाऊबंद आजऱ्या झाले होते. हा. आणि 3 दिवसाचा कार्यक्रम केला होता त्यांनी. मार्गशीर्षात कुठलं त्यांचं हे असेल ना. होय की, कार्यक्रम केला होता. हा त्यावेळेला मी तिथे गेले, हा. जात होते 2-3 दिवस. हा बघ, होय. तेव्हापासून तुला ओढ लागली. होय. म्हणजे उषा मामीच्या निमित्तानं तू या मार्गात आलीस. होय की नाही. हा तेच की. तुझ्या आजी जे नंतर मग जशी कोल्हापूरच्या आजीबाई आणि मी जायला लागलो तिकडे. हा. होय तेच की. तर 10 दिवस मुक्काम असायचा पहिल्यांदा. त्यावेळेला काही सोय नव्हती का, असं रस्त्यात मातीत झोपायचं. होय तेच की. प्रदक्षिणा घालायची. त्यावेळेला उठून उभं राहायचं, पुन्हा संपलं की मग बसायचं, झोपायचं. हा बघ, असं आहे. एक वेगळ्या आठवणी असतात आजी त्या. होय की नाही. सगळं असं आहे. आणि आजी तुला 5 मुलं झाली, होय की नाही. 2 मुलं आणि 3 मुली. आणि आज तू तसं म्हणजे आता ते गेले ते सोड, बंड्या, बाबू, विजू. नाही ते नाही, ते तुझे भावंड ग. भावंड. तुला 5 मुलं झाली म्हणजे. झाली. हा तेच की. 3 मुली 2 मुलगे. हा असं. आज तुझं एकदम सुखी कुटुंब आहे सगळं, होय की नाही. नातवंड इतकी झाली म्हणे. हो, परतवंड. 5 परतवंड आहेत आजी तुला. 5 म्हणजे 3 पणती आणि 2 पणतू आहेत तुला. म्हणजे 5 परतवंडांची तू पणजी आहेस. आयुष्यात सगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेस. आणि गडिंग्लजचं घर म्हणजे, आमची आजी गडिंग्लजला राहती, तर गडिंग्लजचं घर म्हणजे गोकुळ आहे. सगळे हसत खेळत आनंदानं राहतात, होय की नाही. तुझे नातू तुझी मजा मस्ती सगळं हे करत एन्जॉय करतात, होय की नाही. वाढदिवस करतात म्हणा. आज माझं वय किती सांगतो. होय 93 वय आहे. पण सगळे तुझ्याशी छान हसत खेळत राहतात, तू पण राहतीस, होय की नाही. हेच पाहिजे का आजी जीवनामध्ये, होय की नाही. आणि आजही तू डोळ्याला दिसतंय, तू वाचन करतीस, जप करतीस, होय की नाही. असं आहे. म्हणतात तुम्हाला दिसतंय, कानाला ऐकू येतंय. होय. उठून बसता बोलता. ती पावल्यांची आली की म्हणते आमची अक्का बघा नुसती अंतरुणावरच आहे. मग तेच की, हीच देवाची कृपा असते ग. सध्या मला चालणं बिलणं होत नाही, BP शुगर आहे. होय. पण आजी तू आज म्हणजे चांगला सकस आहार घेतल्यामुळं आणि सगळ्यामुळं आज चांगलं हे आहे ग. आताच्या काळात बाहेरचं खाणं पिणं जास्त असते. तुम्ही कसं सात्विक आहार घेतलेला आहे सगळा, होय की नाही. त्यामुळं आणि आपल्या आजोबा आणि तुझं नाव बघ कसं, पद्मावती आणि अनंत. म्हणजे तू म्हंटलीस ना मगाशी की तिरुपती बालाजी तुमचं कुलदेव. आजोबांना कधी जाता आलं नाही, तर ते अंबाबाईच्या देवळाच्या इथं जे व्यंकटेश आहेत, 12-14 वर्ष आम्ही कोल्हापूर बघितलं नाही, सांग कुलदेव त्याला. होय ना. बघ मग ते मावस दिराचं आमच्या पुतण्याचं मुंज होती तासगावला. त्यावेळेला गेलो होतो. त्यावेळेला जाताना आम्ही उतरलो. तिथं ते आपांच्या ओळखीचे आहेत, त्यांचं आडनाव माझ्या आता लक्षात नाही, घाटी दरवाजाजवळच आहेत ते.
त्यांच्यात राहिलो तिथं 2 दिवस राहिलो. हा बघ. त्यावेळेला बघितलं ते कोल्हापूर. होय ना बघ. म्हणजे इतकं हे. होय. हा तर आजोबा तिथंच दर्शन घ्यायचे, तू घ्यायचीस. होय. आता सगळी जातात, आता नातवंड तुझी की मामा मामी सगळे जाऊन आलेत आता तिरुपती बालाजीला, होय की नाही? होय. जाऊन येतात. पण आजोबांनी तिथंच दर्शन घेतलं, पण सगळं चांगलं झालं आजी, होय. होय की नाही? होय. सगळे दिवस तू बघितलीस. बघितलं. एका सदन कुटुंबातनं, म्हणजे माहेरी होय. तुझं सगळं चांगलं उत्तम होतं, होय. त्यातनं सासरी मध्यमवर्गीय परिस्थिती, होय. पण तू उत्तम प्रपंच केलास, होय की नाही? त्यांची सुद्धा परीक्षा चांगली होती ग. हा. कज्जा खटल्यामुळे ते आत आले ग. हा त्यामुळं. 10 तोळे सोनं मला घातलं होतं अंगावर. हा. आमच्या माहेरी एक कुडी सुद्धा मला घातली नव्हती. होय ना होय. बघ. आमच्या सासूबाई म्हणायच्या, म्हणजे पहिल्यांदा खिशावरून तरी गाय दान दिली तर गळ्यात पुतळी तरी बांधतात. होय आणि बघ. काही दिलं नाही. दिलं नाही. पण मला 10 तोळे सोनं अंगठीवर सुद्धा गोपाल कृष्ण होता. पण होय ना बघ. इतकं त्यांनी कौतुक केलं होतं. भागवत वाचत होते, भागवताचे सप्ते करत होते ना. हा. तू एकुलती एक सून होतीस त्यांची, होय. त्यामुळे त्यांनी हे केलं. अगं ते म्हणायचे, शांता तुमच्याकडे मागून घेईल, हा. ही मागणार नाही, तिला आधी देत चला म्हणायचे. म्हणजे तुझे सासरे म्हणायचे. होय. आणि खारपाडीच्या जवळच्या जवळ विहिरीन आणायचं, कळशी घागर कळशी आणायचं होते, जरा वेळ लागेल, एक एक घेऊन या म्हणायचे. असं सांगायचे. होय. म्हणजे तू विहिरीत उतरून पाणी आणायचीस का, म्हणजे पायऱ्या होत्या? खारपाडीत घराटाचं होतं ग. हा बघ. आणि प्यायचं पाणी आणायचं ते शेतातल्या उतरायच्या विहिरीत आणत होतो. हा. रवी सुद्धा माझ्यावर आलेली आहे. होय ना. होय. हा. म्हणजे बघ. तिला खानापूरला सुद्धा नेलं होतं आम्ही. होय ना. बेळगाव खानापूर हा. तिकडे ते ह्याला जात होते ना प्रवचनासाठी. हा, बघ. बोलवून बिदागी देऊन. बघ. पण कधी त्यांनी पैशाला हात लावला नाही बघ. होय ना होय. बघ. इतकं हे होते ते, होय. सरस सज्जन होते. तेच की. हे असा तुझा आजी प्रपंच, आणि तू एवढं सगळं केलेलं आहेस, होय की नाही? त्यामुळं छान आहे. असं चांगलं आयुष्य पाहिजे बघ आजी, होय. होय की नाही? होय. आता कसं वाटतंय तुला, सगळं एवढं तुझं जीवन सगळं चांगलं आहे. चांगलं आहे ना, होय की नाही? आणि नाही म्हणते की तू राणेसारखी होय. म्हणजे सगळंच आहे ग. होय. आज नातसुना सुना आहेत, सगळे विचारतात तुला, होय. घरातले सगळे नातेवाईक विचारतात, होय. तुझे भाचे भाची तुला येऊन भेटतात, फोन करतात, होय. सगळी नातवंड तुझं आजी आजी म्हणून तुझं कौतुक करतात. त्यामुळे तू आजी खरंच लकी, तुझ्यामुळं आम्ही पण भाग्यवान आहे, आणि तू पण लकी आहेस की तुला एवढी प्रेम करणारी माणसं तुझ्या अवतीभोवती आहेत, होय की नाही? होय. आणि तू आता वाडीला आल्यामुळं आपलं बोलणं झालं, आणि माझ्याकडे हा तो व्हिडिओ सेव्ह राहणार आहे कायमचा, होय की नाही आजी? छान वाटलं बघ मला तुझ्याशी बोलून. आणि जाता जाता काय सांगशील, पुन्हा एक आठवण? काही नसं शेवटपर्यंत असंच राहू दे. राहणार की ग आजी चांगलं. तू उदंड औक्षवंत होणार आहेस आजी. 100 वर्ष आपल्याला गोल्ड मेडल घ्यायचंय काय सरकारकडनं. असं म्हणू नकोस आजी, तू पाहिजेस की आम्हाला एकदम छान उदंड आयुष्यंत हो. आणि आजी एकदा श्रीराम जय राम जय जय राम म्हण की. श्रीराम जय राम जय जय राम. आजी श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आजी भाऊक झाली माझी. आता मी इथंच थांबते, आणि पुन्हा आजीला एक जाता जाता एक व्हिडिओ बनवेन मी, आणि तेव्हा तुम्ही आजीला पुन्हा भेटा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.